एका पाठोपाठ एक असे 2 सत्य अनुभव. अनुभव पहिला. नमस्कार, मी अविनाश. सदर घटना माझ्याच कंपनीमध्ये काम करणाऱ्या अवदेश नावाच्या एका मुलासोबत घडली आणि ती इतकी भावनिक आणि अंगावर येणारी आहे की आजही ती घटना आठवली की काळजात कळे येते. त्या दिवशी ऑफिस संपल्यावर तो नेहमीपेक्षा 1 तास उशिरा घरी परतत होता. कारण काही दिवसांपूर्वी त्याच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे तो कामावरून 1 तास लवकर निघून गेला होता आणि तो तास भरून काढण्यासाठी आज तो 1 तास ऑफिसमध्ये जास्त थांबला होता. तो दिवस त्याच्यासाठी प्रचंड थकवणारा होता, कारण त्याने कधीही आपल्या नेहमीच्या वेळेपेक्षा जास्त काम केलं नव्हतं. कामावरून घरी परतताना त्याच्या डोक्यात सतत वडिलांचाच विचार चालू होता. तसं वाटेत त्याच्या डोक्यात एकदम विचार आला की वडिलांसाठी काहीतरी घेऊन जावं. त्याच्या वडिलांना फुफ्फुसाचा कॅन्सर असल्याचं त्याला नुकतंच समजलं होतं, पण तो सुरुवातीच्या टप्प्यात असल्यामुळे डॉक्टरांनी आशा दाखवली होती. ही गोष्ट त्याच्यासाठी दिलासा देणारी होती. तरी सुद्धा तो आतून तणावात होता, कारण आपले वडील आजारी आहेत ही कल्पनाच त्यालाच काय कोणालाही अस्वस्थ करणारी होती. पण त्याच वेळी त्याला खात्री सुद्धा होती की त्यांच्यावर योग्य उपचार झाले तर ते अजून बराच काळ जगू शकतील. त्याचे वडील कायम त्याला पुढे ढकलणारे होते, त्याच्यावर विश्वास ठेवणारे होते, प्रत्येक टप्प्यावर त्याला पाठिंबा देणारे होते, स्वतः शेतात राबणारे, पण आपल्या मुलाला कधीही कशाचीच कमतरता भासू न देणारे होते. शेतकरी असूनही जे त्यांना परवडणार नाही अशा अनेक गोष्टी त्यांनी अवदेशसाठी केल्या होत्या. आज अवदेश जो काही होता ते सगळं फक्त वडिलांच्या त्यागामुळे, कष्टामुळे आणि निस्वार्थ प्रेमामुळेच होता. म्हणूनच त्याचं त्याच्या वडिलांवर जीवापाड प्रेम होतं. तो इतका वडिलांच्या जवळ होता की त्याने मनाशी ठरवलं होतं की घर घेण्यासाठी जमवलेली सगळी बचत सुद्धा तो वडिलांच्या उपचारांसाठी खर्च करायला मागे पुढे पाहणार नाही. वाटेत त्याने वडिलांसाठी औषधं घेतली, फळं घेतली आणि त्यांना प्रिय असणारी गोड खारट बिस्किटं सुद्धा घेतली. तोपर्यंत रात्रीचे 9:30 वाजले होते. त्याच्या फोनवर सतत त्याच्या पत्नीचे कॉल येत होते, कारण त्याला उशीर होत असल्यामुळे ती सुद्धा काळजीत होती आणि वडिलांच्या औषधाचीही वेळ झालीच होती. म्हणून ती त्याला शक्य तितक्या लवकर घरी येण्यासाठी सांगत होती. घरापासून अवघ्या काही अंतरावर असताना त्याला रस्त्याच्या कडेला काहीतरी विचित्र दिसलं. जवळ गेल्यावर त्यानं पाहिलं की रस्त्याच्या कडेला 3 माणसं बसली होती. तिघांनीही पांढऱ्या धोत्राशिवाय काहीच घातलं नव्हतं. थंडीच्या रात्री आणि अशा अवस्थेत विशेषतः त्याच्या वडिलांच्या वयाची माणसं रस्त्यावर बसलेली पाहून त्याला फारच विचित्र वाटलं. त्याने त्यांना विचारलं की काही झालंय का, मदत हवीये का, पण त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही. त्या परिसरात दाट धुकं पसरलं होतं. ती माणसं काहीच प्रतिसाद देत नाहीत हे पाहून तो पुढे निघून गेला आणि त्याने सहज मागे वळून पाहिलं आणि तो जागीच गोठला. तो भीतीने थरथर कापू लागला, कारण त्याच्या नजरेसमोर ती 3ही माणसं हळूहळू त्या धुक्यात विरघळल्यासारखी नाहीशी झाली. नेमकं काय घडलं हे त्याला समजायच्या आतच ते दृश्य नाहीसं झालं होतं आणि तो तिथे स्तब्ध उभा राहून नक्की काय घडलं याच विचारात न कळत हरवून गेला होता. तेवढ्यात त्याचा फोन वाजला आणि त्या विचित्र शांततेचा भंग झाला. पुन्हा त्याच्या पत्नीचाच फोन होता. त्याने तिला सांगितलं की तो 10 मिनिटांमध्ये घरी पोचतोय. घरी जात असताना तो सतत त्याच घटनेचा विचार करत होता. त्याला त्या घटनेचा अर्थ कळत नव्हता, पण नंतर कसे कोण जाणे मनाच्या खोल कुठेतरी त्याला अचानक एक जाणीव झाली की ती 3ही माणसं त्याच्या ओळखीची होती. त्यांच्याशी एक अनामिक नातं असल्याची जाणीव त्याला होत होती. पण डोक्यात आधीच खूप विचार असल्यामुळे त्याने ते सर्व विचार बाजूला सारले आणि तो घरी पोचला. त्याने जेवण केलं आणि मग वडिलांच्या खोलीत त्यांना औषध द्यायला तो गेला. आपल्याला उशीर झाला असल्यामुळे वडील नक्कीच झोपले असतील असं त्याला वाटत होतं.
आणि झालं सुद्धा तसंच होतं. त्याचे वडील झोपून गेले होते. तो त्यांना न उठवता त्यांना औषध देण्याचा प्रयत्न करू लागला, पण त्या क्षणी काहीतरी चुकल्याची जाणीव त्याला झाली. त्याच्या मनात भीतीची लाट पसरली. त्याच्या वडिलांचं शरीर बर्फासारखं थंड झालं होतं. दात घट्ट आवळले गेले होते. शरीर पूर्णपणे स्थिर होतं. जणू काही त्यातून शरीराचा, जीवनाचा अत्यंत महत्त्वाचा भाग निघून गेला होता. त्याच्या मनात संशय निर्माण झाला. त्याने वडिलांना हलवून उठवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. ते शांत झोपले होते. सकाळी उठण्यासाठी नव्हे, तर कधीच न उठण्यासाठी. आणि त्याच क्षणी अवधेशचं मन काही क्षण मागे गेलं. घरी येताना त्यानं जे दृश्य पाहिलं होतं ते त्याला आता आठवू लागलं. त्या 3 माणसांपैकी एक माणूस त्याचे वडीलच होते. आपल्या शेवटच्या प्रवासाला निघण्यापूर्वी आपल्या मुलाला शेवटचं पाहण्यासाठी ते तिथे थांबले होते. ते त्याचेच वडील होते. पण थकवा, तणाव, काळजी आणि घरी जाण्याची घाई यामुळे तो त्यांना ओळखू शकला नव्हता. हीच आहे खरी हृदय पिळवटून टाकणारी मित्रासोबत घडलेली घटना. अनुभव दुसरा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव संतोष. तसा मूळचा मी कोकणातला, पण आता 7-8 वर्ष झाली मी कामानिमित्त बँगलोरलाच असतो. काही वर्षांपूर्वी माझ्यासोबत एक घटना घडली होती आणि तीच आज मी आपल्या सर्वांसोबत शेअर करणार आहे. ही घटना तशी जुनीच आहे. 2018 साली डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ही घटना माझ्यासोबत घडली होती. त्या काळात मी एका मोठ्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करत होतो. माफ करा, पण कंपनीचं नाव मी देऊ शकणार नाही. माझं ऑफिस एका मोठ्या फ्लोअरवर होतं. खूप मोठं ऑफिस होतं. त्या फ्लोअरच्या आधेमध्ये अशी कोणतीही मोठी सलग भिंत नव्हती, पण आम्ही स्टाफ जिथे बसायचो त्यांच्या प्रत्येकाच्या मध्ये क्युबिकल्स होत्या. पण प्रत्येक क्युबिकलची स्वतःची छोटी भिंत होती. त्यामुळे आपल्या टेबला पलीकडे शेजारच्या क्युबिकलमध्ये काय चाललंय हे दिसायचं नाही. म्हणजे डोळ्यांना तर काहीच दिसायचं नाही, पण त्या क्युबिकलमधील आवाज मात्र कानावर सतत पडत राहायचा. म्हणजे कोणी फोनवर बोलत असेल किंवा कम्प्युटरवर कोणी काही टाईप करत असेल तर त्याचा आवाज यायचा. मला तो दिवस चांगला आठवतो. मी नुकताच सुट्टीवरून पुन्हा जॉईन झालो होतो. सुट्टी घेतल्यामुळे बरीच पेंडिंग कामं पडली होती आणि साहजिकच कामं उरकता उरकता बराच उशीर झाला होता. माझं तेव्हा लग्न झालं नव्हतं. मी एकटाच राहायचो. त्यामुळे कोणी वाट पाहणारं किंवा घरी कधी येतोयस वगैरे विचारणारं असं कोणीच नव्हतं. आणि घरी एकट्याला तसंही मला खूप बोर व्हायचं. त्यामुळे उशिरापर्यंत काम करायची माझी नेहमीच तयारी असायची. त्या दिवशी सुद्धा असंच झालं. ऑफिसची वेळ संपल्यानंतर सुद्धा मी माझं काम संपवायच्या मागे लागलो होतो. माझ्याबरोबरच ऑफिसमध्ये फक्त 3-4 जणच उरले होते. सगळे आपापल्या कामात गुंतले होते. संध्याकाळ होऊन रात्र कधी झाली हे समजून सुद्धा आलं नाही. संपूर्ण ऑफिसमध्ये शांतता पसरली होती. आमच्या ऑफिसमध्ये एक ठरलेली पद्धत होती. असंच जर कोणी उशिरापर्यंत काम करत असेल तर ऑफिसमधून निघणारी व्यक्ती काम करत असलेल्या त्या व्यक्तीला कळवायची आणि मग निघायची. काही वेळ गेला तसे माझा एक सहकारी माझ्या क्युबिकलजवळ आला आणि म्हणाला, चल संतोष, माझं झालंय, मी निघतोय. तू अजून थांबणार आहेस का? खरं तर जसं त्याने मला हे विचारलं तसा माझ्या मनात एक क्षण विचार आला की मी सुद्धा त्याच्या बरोबरच निघून जावं. मी थकलो सुद्धा खूप होतो आणि तसंही काम जवळजवळ पूर्ण झालं होतं. 15-20 मिनिटात काम आटपून मी सुद्धा निघणारच होतो. फक्त 15-20 मिनिटं थांबतोस का? माझं पण होतं झालंय. जाताना सोबत एक सिगरेट मारून जाऊ, मी म्हणालो. नाही, मग मी निघतो. बराच उशीर झालाय, उद्या भेटू. गुड नाईट, तो म्हणाला आणि निघून गेला. सर्वत्र शांतता होती. त्यामुळे ऑफिसमध्ये त्याच्या पावलांचा आवाज काही वेळ घुमला आणि जसा तो ऑफिसच्या दाराबाहेर पडला तसा तो आवाज नाहीसा सुद्धा झाला. आमच्याबरोबर जी 3-4 लोकं होती ती सुद्धा आमच्या आधीच काही वेळापूर्वी निघून गेली होती. आता मी ऑफिसमध्ये पूर्णपणे एकटा होतो.
काही मिनिटं गेली असतील आणि अचानक क्लिक क्लिक असा आवाज ऑफिसमध्ये घुमला. कम्प्युटरवर कोणीतरी टाईप करावं असाच तो आवाज होता. तो आवाज माझ्यापासून जरा लांबूनच येत होता आणि जसा तो आवाज माझ्या कानावर पडला तेव्हा मला जरा बरंच वाटलं. कारण माझ्यासोबत अजून सुद्धा कोणीतरी इतक्या उशिरापर्यंत काम करत होतंच. बरं झालं, माझ्याबरोबर अजून सुद्धा कोणीतरी इथे आहे. माझ्या मनात विचार चमकून गेला. ऑफिसमध्ये असलेल्या त्या रात्रीच्या शांततेमुळे तो आवाज ठळक आणि स्पष्ट येत होता. मी टायपिंग करणारी व्यक्ती पाहू तर शकत नव्हतो, कारण क्युबिकल्सच्या भिंतींमुळे मला काहीच दिसत नव्हतं. तो आवाज अधूनमधून थांबायचा आणि पुन्हा यायचा. म्हणजे एखादी व्यक्ती विचार करून टाईप करतीये असंच जाणवत होतं. असं जवळजवळ 15 मिनिटं चालू होतं. शेवटी माझं काम पूर्ण झालं. मी उभा राहिलो आणि ठरवलं, निघण्याआधी त्या व्यक्तीला सांगायचं की मी निघतोय. मी माझी सिस्टीम बंद केली, माझं सामान घेतलं आणि हळूहळू मी त्या कोपऱ्याकडे चालायला सुरुवात केली. माझ्या स्वतःच्या पावलांचा आवाज सुद्धा त्या शांत ऑफिसमध्ये मोठा वाटत होता. मी जसजसा त्या क्युबिकल्सच्या दिशेने पुढे जात होतो तसतसा तो आवाज कमी कमी होऊ लागला होता आणि काही सेकंदांनी तो आवाज पूर्णपणे थांबला. जसा मी त्या क्युबिकल्सच्या जवळ पोचलो तसा मी थबकलोच. ते क्युबिकल पूर्ण रिकामं होतं. त्या क्युबिकलमध्ये कोणीही नव्हतं आणि सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे त्या क्युबिकलमध्ये कम्प्युटरच नव्हता. आतमध्ये खुर्ची होती, पण अर्थातच ती रिकामी होती. तिथे कोणीही नव्हतं. मी आजूबाजूच्या क्युबिकल्समध्ये सुद्धा डोकावून पाहिलं, पण माझ्याशिवाय तिथे कोणीही नव्हतं. माझा तो सहकारी जो माझ्याशी बोलायला आला होता तोच माझ्या आधी निघणारा शेवटचा व्यक्ती होता. थोड्या घाबरलेल्या आवाजातच मी हाक मारली, कोणी आहे का? माझा आवाज संपूर्ण ऑफिसमध्ये घुमला, पण त्याच्यावर उत्तर मात्र कोणाचंच आलं नाही. पूर्ण ऑफिस रिकामं होतं, शांत होतं. त्या क्षणी माझ्या पोटात एक विचित्र गोळा आला. माझ्या छातीतील धडधड वाढली. मला इतकं तर नक्की माहीत होतं की तो टायपिंगचाच आवाज होता आणि तो त्याच क्युबिकलमधून येत होता. मला खरं तर पुढे बाथरूममध्ये जायचं होतं, पण मी मागे वळालो आणि कोणताही विचार न करता वेगाने ऑफिसमधून बाहेर पडलो. तसं ऑफिसच्या बाहेर 24 तास सिक्युरिटी गार्ड असतात, पण ते बाहेर असतात, ऑफिसपासून तसे लांब असतात. मी याबद्दल त्यांना तर काहीच सांगितलं नाही आणि वेगानं थेट खालच्या मजल्यावर आलो. खालच्या मजल्यावर 24 तास काम सुरू असतं, त्यामुळे रात्रपाळीचे लोक त्या मजल्यावर होते. त्यांना पाहून मला जरा हायसं वाटलं. मी आधी त्या मजल्यावरील बाथरूममध्ये गेलो आणि मग खाली येऊन सिगरेट शिलगावली आणि मग घरी गेलो. त्या रात्री मला नीट झोप लागली नाही. थेट पहाटे मला झोप लागली. दुसऱ्या दिवशी मी घडलेला प्रकार माझ्या सहकार्यांना सांगितला, पण मला जे वाटत होतं तेच झालं. त्यांनी माझीच खिल्ली उडवली आणि हे सर्व हसण्यावारी नेलं. पण त्या रात्री जो काही अनुभव मला आला होता तो भयंकर होता. त्यानंतर मी रात्री उशिरापर्यंत कधीच ऑफिसमध्ये थांबलो नाही. अर्थात मी आता त्या कंपनीमध्ये काम करत नाही. त्यानंतर काही वर्षांनी मी ती कंपनी सोडली, पण आज सुद्धा मला ती भयंकर रात्र जशीच्या तशी आठवते. मला आज सुद्धा त्याच्याशी निगडीत भयंकर स्वप्न पडतात आणि आजही तो टायपिंगचा क्लिक क्लिक आवाज कधी कधी माझ्या कानात घुमत राहतो. मित्रांनो, हे अनुभव तुम्हाला कसे वाटले ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच काही अनुभवांसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब करा AT स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.